जय माता दी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या 7व्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता देवी कालरात्री, त्या भीती आणि अंधकारावर मात करणारी देवी आहे। आज आपण जाणून घेऊया देवी कालरात्रीचं स्वरूप, कथा व महत्त्व, उपासना विधी, भक्तिपर प्रसंग आणि जीवनातील संदेश। देवी कालरात्री सिंहावर आरूढ आहे। काळ्या रंगात तेजस्वी रूप, डोळे लाल व भयानक, 4 भुजा असून हातात तलवार, त्रिशूल आणि आशीर्वाद देणारे हात आहे। त्या अंधकार व दुष्ट शक्तीचा नाश करतात। शास्त्र सांगतं सिंहारूढा कालरात्री भयनाशक आणि शक्तिमयी, म्हणजेच भक्ताचे रक्षण आणि संकटमोचन काळी। महिषासूर आणि इतर राक्षसांनी त्रैलोक्याला त्रास दिला। देवांनी त्यांच्या शक्तीचा संयुक्त रूपाने कालरात्री देवीला निर्माण केलं। तिने भयानक रूप धारण करून दुष्टांचा संहार केला। कालरात्री देवी भक्तांच्या मनातील भीती, शंका व अंधकार नष्ट करतात। ज्या भक्ताने संपूर्ण श्रद्धा ठेवली त्या जीवनातील अडथळे दूर होतात। भक्तासाठी कृपा, भक्तांचे घर सुरक्षित राहते, जीवनातील संकटे कमी होतात, भक्तांना साहस, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होतं। सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र धारण करून स्नान करावं। देवी कालरात्रीची मूर्ती किंवा चित्र पूजास्थळी ठेवावं। दीप, धूप, नैवेद्य अर्पण करावे। काड्या तुळशी, फळ, नारळ, गुळ व दूध अर्पण करावीत। सिंहारूढा कालरात्री भक्ताच्या संकटमोचन, भीतीनाशक व साहस देणारी। ओम देवी कालरात्रे नमः 108 वेळा जपल्याने मानसिक स्थैर्य, साहस व संकटमुक्ती मिळते। एका व्यक्तीला रात्री जंगलात भीती वाटत होती। त्याने देवी कालरात्रीचं स्मरण केलं। क्षणातच अंधकार नष्ट झाला आणि तो सुरक्षित घरी परतला। एका कुटुंबावर दुष्ट शक्तीचा त्रास होता। तो नियमित देवी कालरात्रीचं पूजन करत असे। काही दिवसातच घर सुरक्षित व सुखमय बनलं। एका विद्यार्थ्याला परीक्षेपूर्वी घाबरटपणा होता। कालरात्रीचं ध्यान करून त्याला मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त झाला। अंधकारात प्रकाश देणारी देवी, मानसिक शांती व सकारात्मक विचार, जप, ध्यान व भक्तीने शरीर व मनातील ऊर्जा संतुलित होते। भक्ताला आत्मविश्वास, साहस व संकटावर मात करण्याची ताकद प्राप्त होते। भारतात हरिद्वार, उज्जैन इथे अनेक मंदिरे आहेत। 7व्या दिवशी देवीला काळे फुलं, गूळ, नारळ, फळ अर्पण करण्याची परंपरा आहे। उपासक संपूर्ण दिवस उपवास करतात आणि संध्याकाळी भजन कीर्तन करतात। देवी शिकवतात की जीवनातील भयावर मात करणे आवश्यक आहे। श्रद्धा, भक्ती व ध्यानामुळे संकटे दूर होतात। साहस आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वपूर्ण आहे। भक्तजने हो, 7व्या दिवशी देवी कालरात्रीचं स्मरण केल्याने आपल्याला साहस, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आशीर्वाद मिळतो। उद्या आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या 8व्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी महागौरी यांची कथा आणि उपासना। जय माता दी।